आणि या गोळीबाराबाबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक नितीन रोंघे यांनी काय म्हटलंय ते देखील जाणून घेऊयात. ट्रम्पवरती हल्ला होण्याची ही काही पहिली घटना नाही आहे. ज्यावेळी ते राष्ट्रपतीचे इलेक्शन लढवत होते त्यावेळी जुलै 2024मध्ये त्यांच्यावरती फार मोठा अटॅक झाला होता, ज्यात ते बालबाल बचावले. मग त्यानंतर जस्ट इलेक्शनच्या आधी म्हणजे सप्टेंबर 2024मध्ये सुद्धा त्यांच्या स्वतःच्या कॅलिफोर्नियाच्या गोल्फ कोर्समध्ये त्यांच्यावरती गोळ्या चालवायचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे जगात या गोष्टीला घेऊन बरीच चिंता झालेली आहे. पण याच्यातलं महत्त्वाचं असं आहे की हा जो अटॅकर आहे हा कदाचित अमेरिकन आहे आणि त्याचं काही डिफरन्सेस असू शकतात ट्रम्पच्या धोरणांची, पण याच्यात इराण किंवा अन्य कुठल्या देशाचा हात नाही असं सध्या वाटतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.